नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता सरू पुन्हा एकदा आलेली मालिकेत आपण बघितलं आहे आणि मालिकेला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. सरू आली, पण आली तिची याददाश्त ती मागेच सोडून आली. तिची याददाश्त गेलेली असते आणि तिला मागचं काहीही आठवत नसतं. सरू फक्त एकदम कमळी जेव्हा लहान होती, म्हणजे अगदी लहान, त्या गोष्टी तिला आठवत असतात. आता कमळी जेव्हापासून कळती झालीये, त्यानंतरचं स्ट्रगलचं आयुष्य सरूला काही एक आठवत नसतं. अगदी लहान कमळी तिच्या पुढे असते आणि त्याच कमळीला ती इमॅजिन करत असते. आता मात्र जी धट्टी कट्टी तिच्या समोर एवढी मोठी कमळी उभी आहे, तिच्या जवळून जाते तरी सुद्धा तिला ओळखत नसते. अगदी लहान जी मुलगी असते तिला ती ओळखत असते कमळी म्हणून. कमळी सरू गेली या धक्क्याने तर खूप हादरलेली असते. तिच्या वडिलांचं नाव शोधण्यासाठी धडपड करत असते. खूप काही तिने प्रयत्न केलेले असतात. आई समोर दिसल्यावर कमळीच्या मनात एक आशेचा किरण जागा झालेला असतो की आता आई परत आलीये म्हणजे माझ्या वडिलांचं नाव नक्की कळणार, यात काही शंकाच नाही. देवाची काहीतरी वेगळीच लीला असते. जेव्हा आईशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा ती कमळे असं करते आणि जोरात धावतच जाते. कमळीला वाटतं की येऊन ती मला घट्ट मिठी मारेल आणि आल्यावर माझ्या वडिलांचं नाव 100% मला कळणार, यात काही शंकाच नाही. कमळी तिच्याकडे हात असे पुढे करते गळ्यात पडण्यासाठी. ती जाते आणि समोर एक छोटी मुलगी असते, तिलाच गळ्यात घट्ट अशी मिठी मारते आणि कमळे कमळे म्हणून तिला प्रेम करते, लाड करते. कमळीला, ऋषीला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो, बंड्याला, निंगीला, की ही सरू काकी अशी वेड्यासारखी काय करते. कमळी तिच्या समोर उभी आहे, तिला धक्का देऊन गेली आणि त्या लहानग्या मुलीला कमळी कमळी करतीये. खूप खूप जबरदस्त धक्का बसलेला असतो. वाईट परिस्थिती कमळीच्या समोर येऊन उभी राहिलेली असते. खरं तर हे घडायला नको होतं, ते बिचाऱ्या कमळीच्या आयुष्यात घडलेलं असतं. कमळीचा जो वनवास असतो तो संपायचं काही नाव घेत नसतो. वडिलांचं नाव तिला कळणार असतं आणि सगळं काही व्यवस्थित होणार असतं, पण असं काहीही झालेलं नसतं. सर्व प्रश्नांची उत्तरं कमळीला मिळणार असतात, पण ते प्रश्न बनूनच राहिलेले असतात. खरं तर कमळी ज्या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी सरूकडे जाणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं सरूकडे असतील का? आणि सगळ्यात महत्वाचं, सरूला सगळे आठवत असेल का की माझा नवरा कोण आहे, काय, एवढं तर तिला आठवत असेल. आणि कमळीच्या वडिलांचं नाव सरू सांगू शकेल का? हे सगळं काही आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. तर आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की साईबाबाच्या मंदिरात देव कृपेने आता सरू कमळी यांची भेट झालेली असते. सरू कमळीला पाहते, खूप तिला आनंद झालेला असतो आणि कमळीला सुद्धा आईला बघून क्षणभर असा आनंद झालेला असतो की माझी आई मला मिळाली, आता वडिलांचं नाव सुद्धा मिळणार आणि सगळंच काही जग माझ्या पायाशी लोटांगण घेईन, असं कमळीने एका मिनिटात इमॅजिन केलेलं असतं. खरं तर तसं काही झालेलं नसतं. सरूची याददाश्त गेलेली असते आणि ती आपल्या मुलीला ओळखत नसते. अगदी छोटी मुलगी असते की कुणाची तरी, तिला कमळी कमळी म्हणून ती आवाज देत असते. आता मात्र कमळी हे सगळं बघते तेव्हा तिला अगदी खूप वाईट वाटतं आणि असं बिथरल्यासारखी कमळी झालेली असते. अगदी ती भानावरच नसते. काय करावं काय नाही कमळीला काही एक सुचत नसतं. जेव्हा सरूच्या जवळ जायला लागते, तिला अशी दूर लोटते आणि दुसऱ्याच मुलीच्या गळ्यात पडते. हे सगळं जेव्हा ऋषी बघतो तेव्हा ऋषीला फार वाईट वाटतं की ही सरू काकी अशी काय करतीये. कमळी तिच्या समोर उभी आहे, तिला ढकलून दुसरीच्या गळ्यात पडली, असं का वागली असेल. सरूला तर इतकं वाईट वाटतं की माझी आई असून सुद्धा मला ओळखत नाहीये आणि ती दुसऱ्याच कुणाला तरी कमळी कमळी म्हणून हे करतीये. आता मात्र या सगळ्यावर काहीच पर्याय राहिलेला नसतो. ती मुलगी असते, ती ओरडते, ही बाई मला कमळी कमळी म्हणते आणि घट्ट अशी मिठी मारते. त्यामुळे लोक जरा आरडाओरडा करतात आणि या सगळ्या गोष्टींचं प्रेशर येतं की माझी पोरगी असून मला ओळखत नाही. सरू आता चक्कर येऊन तिथेच पडलेली असते, अगदी बेशुद्ध झालेली असते. ती खूप घाबरते की हे काय होतंय. बंड्या, निंगी सगळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. चेक केल्यावर म्हणतात की तिच्या डोक्यावर इतका प्रेशर आलाय की तिला मागचं काही आठवत नाही आणि त्यामुळे तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झालीये. धक्का बसल्यामुळे तिच्या मेंदूवर इतका ताण आलाय की ती मागच्या गोष्टी आता विसरलीये. कदाचित ही अवस्था कायम राहू शकते किंवा या अवस्थेतून तू हळूहळू ती बाहेर सुद्धा येऊ शकते. डॉक्टरांनी परफेक्ट असं काही सांगितलेलं नसतं. आता मात्र सरू बऱ्याच वेळाने शुद्धीवर आलेली असते आणि कमळी आबा असं नाव घेतच ती ओरडलेली असते. या जगात नाहीये हे तिच्या लक्षात नसतं. आबा जिवंतच आहे हेच तिने इमॅजिन केलेलं असतं. इथे काय ठेवलंय, मला जायचंय, आबाकडे जायचंय, कमळीकडे जायचंय, अगदी वेड्यासारखी ही सरू बडबडू लागलेली असते. तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करतात की अगं तुला ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये, तुला आरामाची गरज आहे, तू इथेच थांब, कुठेही जायचं नाहीये. ती म्हणते नाही, मला जायचंय आबाकडे, कमळीकडे. असं कसं, माझ्या घरी जायचंय, माझ्या गावी जायचंय. इतका आनंद होतो. ती गावचं नाव वगैरे सांगते म्हणल्यावर कमळीला वाटतं की हिला आता गोष्टी आठवायला लागल्या. कमळी खूप खुश झालेली असते. त्यांच्या गोष्टी वगैरे तिला आठवत असतात, ते सगळं काही सांगत असते. आता खूप हिंमत करते आणि सरूला म्हणते कमळीच्या वडिलांचं नाव काय, कमळी कोण आहे, तिचे वडील कोण आहे, त्यांचं नाव काय, ते कुठे राहतात, ते काय करतात, सगळे प्रश्न कमळीने एका दमात सरूला विचारून टाकलेले असतात. मुलगी कमळी आहे ना, मग
त्या कमळीचे वडील कोण आहे मावशी, जरा सांगता येईल का? सरू जी असते ती कमळीच्या वडिलांचं नाव आठवायला लागलेली असते. तिच्या डोक्यावर पुन्हा एकदा प्रेशर येतो आणि ती वेड्यासारखं करायला लागते आणि परत ती अशी डोळे बंद करायला लागलेली असते. तेव्हा तिथे जे नर्स असतात त्या म्हणतात, प्लीज यांना त्रास होईल, त्यांच्यावर प्रेशर येईल, असं काही वागू नका प्लीज. ठीक आहे काही सांगू नको, रिलॅक्स, तू फक्त आराम कर, आम्हाला काही सांगू नकोस. कळून चुकलेलं असतं. आईला काही विचारलं की आईच्या डोक्यावर ताण येतो आणि आईला लगेच त्रास होऊन ती चक्कर येऊन पडते. त्यामुळे कमळी म्हणते सध्या हिला काही विचारायलाच नको. कमळीच्या आईची ट्रीटमेंट खूप मोठ्या डॉक्टरांच्याकडे चाललेली असते, जेणेकरून चांगली ट्रीटमेंट मिळेल आणि लवकरात लवकर ती व्यवस्थित होईल. त्याला खूप सांभाळायला हवंय. कमळी आपल्याला खूप काळजी घ्यायला लागणार आहे. नंतर आता अन्नपूर्णा आजीला राजनला कळालेलं असतं की कमळीची आई सापडली आहे. ही त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचलेली असते. फार खुश झालेले असतात राजन आणि अन्नपूर्णा आजी. खरं तर हा मोठा चमत्कारच आहे ना. त्यांना सुद्धा हे कळतं तेव्हा त्यांचा आनंद अगदी गगनात मावत नाही की सरू म्हणजे माझी सून जिवंत आहे आणि खूप त्यांना आनंद झालेला असतो. नंतर आता इन्स्पेक्टर कामिनीला घरी घेऊन आलेले असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात, इथं कशासाठी आणली, तुमची हिंमतच कशी झाली इथपर्यंत आणायची. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मॅडम मी काय सांगतोय जरा ऐकता का. कामिनी मॅडम काहीतरी सांगताय ते तर बघा तुम्ही. अन्नपूर्णा आजी म्हणते, या कामिनीचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, तेव्हा ती काय सांगेल ते ऐकायची इच्छाच नाहीये. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, असं नाही मॅडम, त्या निर्दोष आहे हे साबित करण्यासाठी ते प्रयत्न करताय आणि त्या निर्दोष हे कशा प्रकारे सांगताय ते ऐकून तरी घ्या. आता कामिनी स्वतः निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने नोकर आपला सुहास आणलेला असतो शोधून. खरं तर तिनेच लपवून ठेवलेला असतो. तो सुहास आता कामिनी त्याचं प्याद घेऊन आलेली असते घरी. कामिनी सुहासकडे जाते तेव्हा ती मोकळी गेलेली नसते. मुलीला बायकोला धमकी दिलेली असते, जिवंत मारून टाकेन. मी सांगते तसं सुहास जर बोलायचं असेल ते ठीक, नाही तर तू परत माघारी येऊ शकत नाहीये. तिथे जायचं आणि ती म्हातारी अन्नपूर्णा आजी आणि इन्स्पेक्टर यांच्यासमोर सांगायचं की त्या दिवशी बाबांना फिरायला मीच घेऊन गेलो, मीच कामिनीला बेशुद्ध केलं आणि बाबांची गाडी सुद्धा मी स्वतः ढकलून दिली. इन्स्पेक्टर म्हणतात, ऐकलंय ना मॅडम, कामिनी मॅडम निर्दोष आहे, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. हा सुहास जो आहे तो सगळा गुन्हा स्वतः कबूल करतोय की मी केलंय, कामिनी मॅडमची काहीच चूक नाहीये. अन्नपूर्णा आजी आणि राजन यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इम्पॉसिबल आहे. सुहास एवढं मोठं कृत्य करणं शक्यच नाहीये. हे जे काय चाललंय ते सगळं खोटं आहे. अगदी त्यांना धक्काच बसलेला असतो. कामिनीनेच केलंय, मग कामिनी हे खोटं का बोलतीये. सुद्धा मला असं वाटतंय की कामिनीने त्या सुहासवर प्रेशर टाकलाय आणि म्हणूनच त्याला धमकावून इथपर्यंत घेऊन आलीये की स्वतः निर्दोष आहे आणि सगळं काही सुहासनेच केलंय. अन्नपूर्णा आजीला गॅरंटी असते कामिनीच सगळं करून बसलीये, पण स्वतःचे कातडे वाचवण्यासाठी ती सुहासवर ढकलवतीये. कामिनी तुला घरात घ्यायलाच लागणार आहे, कारण शब्द दिला होता, तू जर निर्दोष असशील तर तुला घरात घेईल. खरं तर ही माझी मजबुरी आहे, पण शब्द दिला आणि मी शब्दाला जागते हे तुला माहितीये. त्यामुळे कामिनी कसं आहे ना, तुला घरात घेतीये, पण एक शब्द तू सुद्धा मला दे. कामिनी म्हणते, काय. घरातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरफेअर करणार नाही, फक्त जेवण जेवायचं आणि रूम मध्ये जाऊन झोपायचं एवढंच काम तुझं असणार आहे. कोण काय करतंय, कोण कुठे चाललंय, काय, कशातच काही एक लक्ष घालायचं नाही आणि व्यवहार सुद्धा तुझ्या कोणत्याच हातात नाहीये. त्यामुळे फक्त घरात राहायला आणि खायला मिळणार एवढीच तुझी लायकी आणि तुला तसंच राहावं लागणार. आता इकडे सरूची खूप काळजी घेत असते. तिला फार अवघड चाललेलं असतं हे सगळं. जबरदस्तीने खाऊ घालणं, आराम करायला लावणं, शांत बस, तिच्या गोळ्या औषधं, तिची काळजी घेणं. कमळी खूप काळजी घेत असते आणि यात सगळ्यात कमळीला त्रास होत असतो. पण कमळी मात्र हा त्रास सहन करायला तयार असते, कारण आई समोर आली आहे, यापेक्षा मोठा आनंद तिच्यासाठी काहीच नसतो. खूप दिवस दवाखान्यात राहिल्यामुळे डॉक्टर म्हणतात की जरा यांना बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जा, जरा बरं वाटेल. म्हणून कमळी मोकळ्या हवेत म्हणजे गार्डनला अशी बाहेर घेऊन जाण्यासाठी आलेली असते. बाहेर फिरता फिरता गप्पा गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात. आशा असते की हळूहळू कुटुंब आमचं तयार होईल आणि आई नक्कीच व्यवस्थित होईल आणि आम्ही एकत्र नक्कीच येऊ. माझ्या बाबांचं नाव सुद्धा एक दिवस ही सांगणार, यात काही शंकाच नाहीये. प्रयत्न केला तरी काहीही गोष्टी तिला आठवतच नसतात. सरू फक्त लहान कमळीलाच ओळखत असते. इथे थांबी, तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. बोटल आणण्यासाठी सरूला एका बाजूला उभी करते आणि कमळी आता रस्त्याच्या त्या बाजूला गेलेली असते. दुकान तिकडे असतं म्हणून आता त्या जागेवर शांत अशी बसलेली असते की ती पाणी घेऊन येईन आणि पुन्हा मला घेऊन जाईल. पण आता समोरून सरूच्या चाललेला असतो मीटिंगसाठी. सरूने आता राजनला बघितलेलं असतं. राजनला बघितल्या सगळ्या गोष्टी सरूला आठवायला लागलेल्या असतात. माझा नवरा आहे, राजनची मैत्री झाली, मग आम्ही लग्न केलं, मग गोंडस मुलीला जन्म दिला. सगळ्या गोष्टी अगदी ताज्या झालेल्या असतात आणि वेड्यासारखी बाबा, कमळीचे बाबा असं करत ओरडत पळत असते त्या गाडीच्या मागे. परत राजन असं म्हणायला लागते, ट्रॅफिक झालेली असते. राजनने हेडफोन लावलेले असतात, त्यामुळे राजनला सरू आवाज देतीये हे लक्षातच येत नाही. जेव्हा बघायला ते आई कुणाला कमळीचे बाबा म्हणते, तोपर्यंत ती गाडी निघून गेलेली असते. कमळीला काहीही कळत नाही. कमळी म्हणते, जरा शांत बस, कोण होतो आणि काय एवढी ओरडली, कुणाला बाबा म्हणत होती, जरा आराम कर आणि शांत हो बरं, आधी पाणी पितो. तिला निवांत असं बसवते, शांत करते आणि पाणी पी, निवांत हो, कारण एवढी धगधग तुझ्यासाठी ठीक नाहीये, तुझी तब्येत अजून बरी झालेली नाहीये. तिला चक्कर येते आणि ती बेशुद्ध झालेली असते. खूप ती डोक्याला जेव्हा त्रास करून घेते तेव्हा चक्कर येऊन ती धाडकन अशी पडत असते. आता हे सरूचं रोजच झालेलं असतं.
डोक्याला ताण झाला की ती खाली पडत असते. सरू जसे जसे दिवस जातील तसे तसे हळूहळू ती बरी व्हायला लागलेली असते आणि एक 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 गोष्ट तिला आठवायला लागलेली असते. आता विचार करत असते त्या दिवशी गाडीत कोण होतं आणि कमळीचे बाबा करत ही कुणामागे पळाली. म्हणजे इथेच आसपास माझे वडील आहे आणि ही तिच्या मिस्टरांना ओळखतीये. त्यातले सीसीटीव्ही फुटेज वगैरे कमळी चेक करणार असते, कारण त्या गाडीतून त्या दिवशी कोण माणूस गेला हे तिला शोधायचंच असतं. आता खूप प्रयत्न करते ऋषीच्या मदतीने आणि ते सीसीटीव्ही फुटेज वगैरे त्या लोकांना रिक्वेस्ट करते आणि म्हणते की प्लीज खूप महत्वाचं काम आहे, सीसीटीव्ही फुटेज दाखवा. आता कमळीने इतका अभ्यास केलेला असतो बारीक की आम्ही इथे उभं होतो, मग इथलच्या आसपास दुकानात आपण गेलो तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा माणूस नक्की दिसू शकतोय. ऋषी सुद्धा तयार झालेला असतो की ठीक आहे कमळी, तू म्हणते तर एवढा चान्स घ्यायला काहीच हरकत नाहीये. आता ते सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करतात तर दुकानदार फुटेज दाखवायला तयार झालेला असतो. ती जेव्हा बारकाईने बघते तर दुसरं तिसरं कुणी नसून त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजन त्या गाडीतून चाललाय हे स्पष्ट दिसत असतं. आता मात्र कमळीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की राजन, आणि राजनला बघून ही कमळीचे बाबा ओरडत होती. आता मात्र इतके दिवस जे सत्य लपवून ठेवलेलं असतं ते सत्य समोर आलेलं असतं. कमळीने शेवटी तिच्या बाबांचा शोध लावलेलाच असतो. दुसरा तिसरा कुणी नसून माझा बाबा राजन हे कमळीला जेव्हा कळतं तेव्हा तिची पायाखालची जमीनच सरकते. खरं तर सगळं काही आता हे सरूमुळे शक्य झालेलं असतं आणि सरूमुळेच राजन हे तिचे वडील हे कमळीला सत्य कळालेलं असतं. आता मात्र सरू आणि राजन एकमेकांच्या समोर आणायचं आणि खरं काय ते सत्य कमळी ओळखणार असते. बघू आता मित्रांनो, कमळीने अजून एक प्लॅन केलेला असतो. ती खरंच बोलते की माझी काहीतरी चूक होतीये, गफलत होतीये. तेव्हा काहीही करून राजन काका आणि सरू यांना समोरासमोर आणायचं, मग सत्य काय ते कळणारच. आता बघू कमळी आणि ऋषी जो प्लॅनिंग करताय तो परफेक्ट होणार का, आणि सरू राजन समोर आल्यावर कमळीचे वडील हे कळणार का, हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.